नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ह्या एक्झाम्पलमध्ये आता कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन्स खूप आहेत, त्यामुळे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायला जायचं नाही. त्यासाठी एक ट्रिक वापरता येते. म्हणजेच काय की इथे कॉम्बिनेशन्स आहेत आणि सगळं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन वगैरे खूप रूल्स इथे अप्लाय करायला लागतील. तर अशा टाईपचं फंक्शन आलं खूप कॉम्प्लिकेटेड मीन्स कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन्स आणि खूप आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये. तर त्यावेळेला एक ट्रिक अशी आहे की लॉगॅरिथम वापरायचं. कारण लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज अशा आहेत की मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचं ॲडिशनमध्ये होतं कन्वर्ट, किंवा डिव्हिजन असेल तर त्याचं सबट्रॅक्शनमध्ये होतं. तर त्या आपल्याला अप्लाय करता येतील. तर आपल्याला इथे जर लॉग अप्लाय करायचं असेल तर फक्त राईट साईडला लॉग अप्लाय करून चालायचं नाही, म्हणजे लेफ्ट साईडला पण करायला. पण इन जनरल काय असतं की वाय इज इक्वल टू फंक्शन असतं, मग आपण डायरेक्ट dy बाय dx घेतो. वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, बरोबर आहे. पण मग त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं किंवा त्याला कसा चेन रूल अप्लाय करायचा वगैरे ते आपण बघणार आहोत. पण अशा टाईपची फंक्शन्स आली तर लक्षात ठेवा दोन्ही बाजूला लॉग अप्लाय करायचा. कारण लॉग अप्लाय इथे आपण केला तर हे जे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे त्याचं ॲडिशन सबट्रॅक्शन फॉर्ममध्ये होईल रूपांतर, आणि मग ते आपल्याला जास्त सिम्पल होईल त्याचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी. सो अप्लाइंग लॉग ऑन बोथ साइड वी विल गेट लॉग वाय, ह्याला लॉग अप्लाय करायचा, लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ दिस फंक्शन. आता ब्रॅकेट घालूया बिकॉज हा न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर एवढं सगळं फंक्शन आहे. न्यूमरेटर 5x² प्लस 3x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ई रेस टू 2x अपॉन डिनॉमिनेटर इज स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 1 रेस टू 5 अँड साइन x ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स साइन स्क्वेअर x, त्या फंक्शनचा स्क्वेअर, सो डायरेक्ट साइन स्क्वेअर x असं लिहिलं तरी चालेल. आता हे आपण सेपरेट करू शकतो. आधी अजूनही आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार नाही आहोत, कारण लॉग ऑफ असं भरपूर फंक्शन आहे. आता लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करायचे. लॉगच्या प्रॉपर्टीज काय सांगतात? डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन होते, मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन होते, आणि पॉवर वगैरे आली असेल तर ती मल्टिप्लिकेशनमध्ये आणू शकतो. तर ह्या राईट साईडला आपण लॉगच्या प्रॉपर्टीज अप्लाय करू, सिम्प्लिफाय करून घेऊ फंक्शन, आणि लेफ्ट साईडला लॉग वाय आलंय त्यावरून dy बाय dx कसं काढायचं ते बघणार. सो हे आधी सिम्प्लिफाय करून घेऊ. सो विच इज इक्वल टू लॉग ऑफ, आता लॉग ऑफ न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असेल तर काय करणार आपण? लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. सो लॉग ऑफ न्यूमरेटर इज 5x² प्लस 3x ब्रॅकेट स्क्वेअर ई रेस टू 2x, दिस इज ऑल न्यूमरेटर, मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर x प्लस 1 रेस टू 5 आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे रेस टू 1/2. सो ही टर्म कशी आहे? तर x प्लस 1 रेस टू 5 आहे, त्याचं स्क्वेअर रूट रेस टू 1/2, त्यामुळे a रेस टू m रेस टू n आहे. तर ते कंबाईन केलं काय होणार आहे? a रेस टू mn मीन्स दिस a रेस टू 5/2 असं होणार. सो विच इज इक्वल टू x प्लस 1 रेस टू 5/2. तर ह्या स्टेजला आपण हे थोडंसं सिम्प्लिफाय करून तिथे लिहू द्या. So log of this x plus 1 raised to 5/2 into sin square x. Again log apply करता येईल, कारण log of this function into this function, त्यामुळे log of function plus log of function असं आपल्याला सेपरेट करता येईल. So which is equal to, याचं काय होणार आहे? log of this function means 5x² plus 3x bracket square प्लस लॉग ऑफ सेकंड फंक्शन, लॉग ऑफ ई रेस टू 2x सोपं आहे, 2x इकडे आल्यावर ते 1 होणार. बघूया पुढच्या स्टेप. मायनस आणि ब्रॅकेटमध्ये दोन टर्म येणार आहेत, लॉग ऑफ दिस प्लस लॉग ऑफ दिस. ह्या स्टेपला एक स्टेप स्किप करून तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, लक्षात येत नसेल तर आता मायनस लिहा, मायनस आणि मग ब्रॅकेट घाला, ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ दिस फंक्शन प्लस लॉग ऑफ दिस फंक्शन. देन सेकंड स्टेपला ब्रॅकेटच्या बाहेरचं मायनस आहे, आत नेऊन सगळ्या टर्म्स मायनस कर. तर असं वाटेल की हे मायनस आहे, डायरेक्ट मायनस हा रूल कसा काय अप्लाय झाला? कारण मल्टिप्लिकेशन आहे म्हटलं इथे प्लस असलं पाहिजे, बरोबर आहे. लॉग ऑफ दिस फंक्शन प्लस लॉग ऑफ दिस असं येणार आहे, आणि मायनस साईन बाहेरचं ॲब्सॉर्ब होऊन दोन्ही आतली मायनस म्हणून डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. लॉग ऑफ x प्लस 1 रेस टू 5/2 मायनस लॉग ऑफ साइन स्क्वेअर x. अजून काही लॉग प्रॉपर्टीज वापरता येतात का बघूया. सो इथे 2 आहे, इथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह पण काढता येईल, पण अजून एक सिम्प्लिफाय करता येईल. इथे पॉवर आहे, ती पॉवर कशी येते? इथून इथे मल्टिप्लिकेशनमध्ये येते. लॉग ऑफ x रेस टू n
एन कसा येतो एन लॉग एक्स असं येणार आहे. सो ही जी पॉवर इथे म्हणजे हा फॉर्म्युला लॉग ऑफ एक्स रेज टू एन विच इज इक्वल टू एन लॉग एक्स. आता तो रूल अप्लाय करायचा म्हणजे सगळ्यांच्या पॉवर इथे मल्टिप्लिकेशन मध्ये येतील आणि अजून सिम्प्लिफाय होईल. सो विच इज इक्वल टू ही पॉवर आहे 2 लॉग अँड दिस ब्रॅकेट 5x² प्लस 3x प्लस 2x येणार पॉवर इथे आणि लॉग ई म्हणजे काय लॉग ई चा आन्सर असतं 1 कारण लॉग इथे लिहिलेलं नाही म्हणजे त्याचा बेस असतो ई लॉग ई टू द बेस ई त्याचा आन्सर असतं 1 त्यामुळे हे पुढच्या स्टेजला त्याचा आपण आन्सर 1 लिहिणारच मायनस लॉग ऑफ त्याचा 5/2 इथे येणार 5/2 लॉग ऑफ x प्लस 1 मायनस 2 इकडे आणूया सो 2 लॉग ऑफ साइन एक्स. सो पॉवर आपण सगळ्या फंक्शनच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आणल्या कारण ते तसं करता येतं लॉग ऑफ एक्स रेज टू एन लॉग एक्स आपण यूज केलं. आता तुमचं सगळं जे फंक्शन आहे ते सिम्प्लिफाय झालंय कारण लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय आपल्याला माहिती आहे आणि लॉग एक्सच्या ऐवजी जर लॉग ऑफ सम डिफरंट फंक्शन आलं तर ते कसं चेन रूल अप्लाय करून काढायचं हेही माहिती आहे आपल्याला. सगळीकडे चेन रूल लागेलच पण त्यातल्या त्यात सिम्प्लिफाय आलं डायरेक्ट हे डेरिव्हेटिव्ह नक्कीच कठीण गेलं. सो लेफ्ट साईडला लॉग वाय आहे. आता डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड्स म्हणतो आपण बिकॉज लेफ्ट साईडला ऑलवेज वाय असतो मग डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साईड म्हटल्या लेफ्ट साईड dy/dx होते आणि उजव्या राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह येतं. सो इथे काय आहे लेफ्ट साईडला पण एक फंक्शन आहे लॉग वाय पण विथ रिस्पेक्ट टू एक्स जरी असलं तरी हे स्वतः एक्स नाही म्हणजे हे दिसताना इथे एक्स नाही आहे आणि एक्स मधले फंक्शन्स एक्स या व्हेरिएबलमध्ये जे दिसत आहे त्याचा आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो आणि याचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताना पुन्हा थोडंसं चेन रूल प्रमाणे करायला लागेल की लॉग वाय लॉग एक्स सारखं ट्रीट करायचं 1/x म्हणजे 1 व्हेरिएबल हे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि नंतर जाऊन त्याला चेन रूल अप्लाय करायचं. आता आपण डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड दोन्ही प्रकारात आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. तर लेफ्ट साइड आहे लॉग वाय लेफ्ट साइड आहे लॉग वाय त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह होणार लॉग एक्स सारखं ट्रीट करायचं म्हणजे येणार 1/y खरं तर पण इथेच संपणार नाही बिकॉज वाय हे वेगळं आहे जरी विथ रिस्पेक्ट टू एक्स फंक्शन असलं तरी वाय आहे दिसतं इथे एक्स दिसलं असतं तर 1/x करून एंड केलं असतं म्हणजेच वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx चेन रूल प्रमाणे आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. वाय काय माहिती नाही ना वाय नुसतं वाय आहे समथिंग डिफरंट काहीतरी म्हणजे dy/dx हे तसंच राहतं त्याचं काय डेरिव्हेटिव्ह काढावं 1 असेल का त्याचं काय आणखी स्क्वेअर होईल किंवा काय काही माहित नाही कारण वाय हे विथ रिस्पेक्ट टू एक फंक्शन आहे व्हेरिएबल वाय आहे त्यामुळे 1/y इंटू dy/dx असा लेफ्ट साईडला आहे. राईट साईडला सगळ्यांची डेरिव्हेटिव्ह घ्यायची 2 इथे लिहूया लॉग ऑफ दिस लॉग ऑफ फंक्शन डिफरंट फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं घेतो 1/this फंक्शन कारण लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x आहे सो 1/5x² प्लस 3x इंटू चेन रूल प्रमाणे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. आता तुम्हाला ओरली येऊ शकतं डेरिव्हेटिव्ह काढता नाही तर मग इथे अजून एक स्टेप करा की याचा डेरिव्हेटिव्ह काय तर 5x² याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 5x² प्लस 3x याचा डेरिव्हेटिव्ह येणार हा 2 आहे ना प्लस होणार आहे तर 2 म्हणजे 10 आणि हा x कारण x⁻n आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह होतं n(x⁻n-1). आता हे फॉर्म्युले पाठ असतील आणि फास्ट तुम्हाला जमत असतील ते अप्लाय करायला. सो हा 2 इकडे येणार 2x होणार हा 5 बाहेर येणार 5 × 2 10x प्लस 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 बाहेर येणार x चा डेरिव्हेटिव्ह 1 सो इंटू किती आले हा 2 इथे आहेच इंटू 10x प्लस 3 हे झालं या टर्मचं डेरिव्हेटिव्ह हे सगळं झालं 10x प्लस 3/5x² प्लस 3x प्लस आता लॉग ई म्हणजे काय असतं इज इक्वल टू 1 असतं त्यामुळे ते गेलंच ते कॅन्सलच झालं उरलं काय फक्त इथे 2x राहिले 2x चा डेरिव्हेटिव्ह तुम्ही सांगू शकता डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2 कारण 2 बाहेर घेतल्यावर x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो सो प्लस 2 मायनस 5/2 लॉग ऑफ दिस म्हणजे काय येणार 1/x प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 1 x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज 0 म्हणजे या सगळ्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 1 आलं सर इंटू 1 असं लिहू मायनस 2 इंटू लॉग ऑफ साइन एक्स कसं होणार
लॉग ऑफ साइन एक्स म्हणजे 1/sin x येणार फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस साइन एक्स, वेगळं फंक्शन आहे ना, ओनली एक्स नाही, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विच इज प्लस कॉस एक्स, सो कॉस एक्स. त्याच्यानंतर कॉट एक्स वगैरे केलं तरी पुढच्या स्टेपला चालेल. आपण ही सगळी तोंडी काढली डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला जर ते असं वाटत असेल की नाही आपण प्रत्येकाला चेन रूल नीट लिहून डेरिव्हेटिव्ह ऑफ अदर फंक्शन असं लिहून मग पुढच्या स्टेपला डेरिव्हेटिव्ह काढू, जेणेकरून चुकायला नको, कुठे मिस नको व्हायला, तसं एखादी स्टेप एक्स्ट्रा केली तरी हरकत नाही. पण हे अल्जेब्राईक फंक्शन्स आहेत. आय थिंक आता तुम्हाला आतापर्यंत ही डेरिव्हेटिव्ह फास्ट कॅल्क्युलेट करता येत असतील, तर पटकन कुठेतरी करायचं आणि इथे लिहायचं. सो आता आपण थोडंसं हे सिम्प्लिफाय करू. काय काय आहे, काही कॅन्सल होतंय का बघूया. ऑलमोस्ट तसंच राहणार आहे, सगळं कॅन्सल काही होणार नाही आहे. सो 1/y dy/dx, इथे अजून डिनॉमिनेटरमध्ये y, त्याचं काय करायचं आपण बघूया. विच इज इक्वल टू 2 इंटू दिस 2 इंटू 10x प्लस 3 अपॉन 5x² प्लस 3x. काही फार सिम्प्लिफाय होणार नाहीये, तर तसंच राहणार आहे, कारण कुठल्याही टर्म्समध्ये काही कॉमन वगैरे दिसत नाही. हे 5/2 इंटू x मायनस 5/2 इंटू x प्लस 1 मायनस 2. इथे फार फार तर काय लिहू शकतो आपण, cos x अपॉन sin x म्हणजे cot x. एवढंच सिम्प्लिफाय म्हणजे तेवढंच होतं ते cot x. आता आपलं ऑलमोस्ट डेरिव्हेटिव्ह झालेलं आहे. आता हा फक्त इथे y राहिला आहे आणि आपल्याला काढायचं काय असतं y डॅश म्हणजे dy/dx. सो dy/dx टर्म इथे दिसते, मग ते हा एक्स्ट्रा 1/y राहिला त्याला आपण इकडे ट्रान्सफर करणार. इथे 1/y म्हणजे तो इथे गेला काय होणार मल्टिप्लिकेशन मध्ये. ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे असंच एवढंच लेंदी येतं. त्यात काही सिम्प्लिफाय झालं, कॅन्सल झालं, एखादी टर्म प्लस एखादी टर्म मायनस, ह्याच्यात सिम्प्लिफाय झालं तर चांगलंच आहे, अदरवाईज हे असंच लेंदी डेरिव्हेटिव्ह येतं. सो y आता तिकडे ट्रान्सफर करणार आपण, की आपल्याला dy/dx मिळेल. फक्त y चं काय करायचं ते बघू. dy/dx इज इक्वल, हा y इथे जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे. सो y इंटू ब्रॅकेट आणि हे सगळं 2 इंटू 10x प्लस 3 अपॉन 5x² प्लस 3x प्लस 2 मायनस 5 अपॉन 2 इंटू x प्लस 1 मायनस 2 कॉट x. आता आपण डेरिव्हेटिव्ह काढताना सगळं x या फंक्शन म्हणजे x या व्हेरिएबल मध्ये येतं आणि हा y इथे दिसतोय, पण y इज ऑल्सो फंक्शन ऑफ x. आणि y ची व्हॅल्यू काय होती सुरुवातीला, काय जी दिली होती, y इज इक्वल टू सो अँड देन डिफरन्शिएट असं म्हटलं होतं ना. सो तो y ची जी काय व्हॅल्यू असेल ती ह्या प्लेसला लिहायची, म्हणजे तो एक ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय दिस ब्रॅकेट, एवढं सगळं तुमचं काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह असणार आहे. सो आठवत असेल y फंक्शन काय दिलं होतं, तर y ची व्हॅल्यू लिहूया, त्याला एक ब्रॅकेट करूया. y दिला होता 5x² प्लस 3x ब्रॅकेट स्क्वेअर e⁻² अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 1⁵ sin² x² sin x². सो ह्या y ची जी काही व्हॅल्यू होती सुरुवातीला दिलेली ती सगळी इथे घालायची आणि इंटू दिस ब्रॅकेट 2 इंटू 10x प्लस 3 अपॉन 5x² प्लस 3x प्लस 2 मायनस 5 अपॉन 2 इंटू x प्लस 1 मायनस 2 कॉट x. आन्सर जरी लेंदी आलंय सर दिसत असलं हे काय dy/dx, तरी सुद्धा ही मेथड जास्त सिम्प्लिफाईड करते आणि आपल्याला जास्त सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये ते सॉल्व्ह करता येते. त्याने लॉग अप्लाय केल्यानंतर खूप कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन्स होते, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला जायचं नाही, दोन्ही ठिकाणी लॉग अप्लाय करायचं आणि नंतर 1/y चं आपल्याला नंतर काय करायचं नाही, ते y इकडे ट्रान्सफर करायचा, y ची व्हॅल्यू लिहायची मल्टिप्लाइड बाय दिस. त्याच्यात काहीच कॅन्सल होत नाही, त्यामुळे हे असंच राहणार आणि हे त्याचं त्या दिलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार. अशा टाईपची फंक्शन आली तर आठवणीने लॉग अप्लाय करा दोन्ही साईडला, म्हणजे मग ते सिम्पल होऊन जातं.